प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की मुक्ता आदित्य दिसत नाही म्हणून खूप टेन्शनमध्ये आलेली असते। ती घरभर त्याला शोधते परंतु त्याचा ठाव ठिकाणा नसतो। शेवटी तिने बघितलेला असो की अरे मेन दरवाजा तर उघडा आहे आणि म्हणून ती दरवाजाच्या बाहेर जाते, खाली जाते सोसायटीच्या, तेव्हा तेथे एका बेंचवर आदित्य हा बसलेला दिसत असतो। तो खूप कापत असतो। ती त्याला जवळ घेते आणि म्हणत असे की अरे राजा तुला काय झालेलं आहे। तो म्हणत असतो प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका, घराबाहेर काढू नका। ती म्हणत असे अजिबात तुला कोणी काढणार नाही। सावनीने त्याच्या मनामध्ये खूप काही भरवलेलं असं त्यामुळेच तो एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये असो। मुक्ता त्याला वर घेऊन येते, सागरच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणत असे की तुम्ही याला आजची रात्र सांभाळा, मी बाहेर जाऊन झोपते। सागरला काहीच कळत नसतं। मुक्ता म्हणत असे मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगेल परंतु तुम्ही आता त्याला सावरा, त्याला तुमची खूप गरज आहे। मग सागर देखील म्हणतो बरं ठीक आहे। सकाळी उठल्यानंतर तिने सगळा प्रकार सांगितलेला असतो। सागर खूप घाबरत असतो। तो म्हणत असतो की खरोखर एक आई म्हणून तुम्ही माझ्या दोन्ही मुलांची किती काळजी घेता, नाहीतर ती सावनी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना। आणि म्हणूनच ते दोघंजण आता खूप जवळ आलेले दिसतात। सावनी हे बघत असे, ती म्हणत असे की बापरे हे दोघं तर एकदम जवळ येत आहेत, म्हणून आदित्यच्या मनामध्ये अजून विष पेरण्याचं काम ती करतच असते। आदित्य अजून घाबरलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या रात्री त्याच्याकडनं सुसू बेडवर झालेली असते आणि मग सावनी आहे ती अजूनच आदित्यला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे आणि म्हणत असे की ती मुक्ता माहिती आहे ना तुला कशी आहे, ती ती तुला आता घराच्या बाहेर काढणार, घराच्या बाहेर काढणार आणि हे सारखं ती सांगत असते। आणि म्हणूनच मग आदित्य आता खूप घाबरलेला अवस्थेत असो, तो पुन्हा रडत असतो। म्हणजे सावनी आहे त्याच्या मनामध्ये भीती घालण्याचं काम करत असते आणि त्यामुळे आदित्यची अवस्था दिवसेंदिवस बिकट होणार असते। परंतु मुक्ता त्याला आता त्यातून सही सलामत बाहेर काढणार असते।